अंबाजोगाई नगर परिषदेची काल निवडणूक पार पडली। नगराध्यक्ष पदासाठी ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी सह इतरही अनेक उमेदवार होते। मात्र नगराध्यक्ष पदाची निवडणूक मुख्य हे जे दोन उमेदवार आहेत जे एकमेकाचे राजकीय विरोधक गेली अनेक वर्षापासून आहेत ते आमने सामने आले। यामुळे अंबाजोगाई नगराध्यक्ष पदाची निवडणूक रंगात आली, अटीतटीची झाली। दोघाही नेत्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली, त्यामुळे या निवडणुकीला एक वेगळाच रंग चढला होता। या निवडणुकीच्या दरम्यान काही किरकोळ घटना घडल्या, मात्र एकूण निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली। आजचा आपला चर्चेचा जो मुख्य मुद्दा आहे की अनेक वार्डामध्ये या नवीन प्रारूप मतदार यादीची प्रभाग झाल्यानंतर नेमके अनेक वार्डामध्ये कोणता मतदार कोणत्या वार्डात त्या मतदाराचे नाव आले आहे हे इच्छुक जे नगरसेवक आहेत त्यांच्या लक्षात न आल्यामुळे अनेक मतदार आपली उमेदवार भेट घेतील या आशेने शेवटपर्यंत वाट पाहत राहिले। मात्र त्या उमेदवारालाही समजले नाही की आपल्या वार्डामध्ये जो येणारा मतदार आहे तो नेमका कोठे आहे आणि मतदार त्या उमेदवारापर्यंत जाऊ शकला नाही। त्याचे कारण असे होते की मतदार राजा आहे, मतदार राजाला 5 वर्षामध्ये एकदा या निवडणुकीमध्ये आपले मतदानाचा हक्क बजावायचा आहे, मात्र तोही सन्मानाने। त्यामुळे यावेळी जी मतदार यादीची प्रभागाची फोड झाली आणि त्यानंतर मतदाराची प्रभागाची फोड झाल्यानंतर तो जो कालावधी आहे तो कालावधी अत्यंत कमी राहिला। जे इच्छुक उमेदवार आहेत तर त्यांना आपल्या मतदाराचा शोध घेण्यासाठी वेळ मिळाला नाही, त्यामुळे अनेक उमेदवार त्या मतदारापर्यंत पोहोचले नाहीत आणि उमेदवारांनीही त्या नेमक्या या मतदाराचा शोध घेतला नाही। त्यामुळे मतदार 5-5:30 वाजेपर्यंत वाट पाहिली, शेवटपर्यंत त्यांचे मतदानच झाले नाही। जरी असे असले तरी मतदानाची संख्या, मतदानाची टक्केवारी हे 70% पेक्षा जास्त गेल्यामुळे म्हणजे जे काही मतदार या मतदानापासून वंचित राहिले तर त्या मतदारांना नेमके आपलं नाव कोणत्या वार्डात आहे याची कल्पना नसल्यामुळे ते मतदानापासून दूर राहिले, अशी ही चर्चा सध्या शहरामध्ये होत आहे। असे मतदार किती, ते कोणत्या प्रभागात आहेत, ते कोणते मतदार आहेत याचा जेव्हा कोणी सखोल अभ्यास करेल त्याच नंतर हे लक्षात येणार आहे। आता अंबाजोगाई नगर परिषदेचा नगराध्यक्ष कोण होणार या संदर्भात तर्क वितर्क जवळपास 15 दिवस ही चर्चा चालू राहील। 21 तारखेलाच या निकालानंतर अंबाजोगाईचा नगराध्यक्ष कोण, नगरसेवक कोण हे स्पष्ट होईल। मात्र तूर्त तरी चर्चेला उधाण आले आहे एवढे मात्र नक्की।